नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. उन्हाळ्यामध्ये आवर्जून केला जाणारा आज आपण मस्त कच्च्या कैरीपासून एकदम चटपटीत चवीचा आणि रसरशीत गुळांबा कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर उन्हाळ्यामध्ये कैरीपासून वेगळे पदार्थ करून खाल्ले जातात. त्यातल्या त्यात हा गुळांबा खूप प्रसिद्ध आहे. हा गुळांबा सगळ्यांनाच आवडणारा आणि हा गुळांबा एकदा जर करून ठेवला तर एकदम वर्षभर टिकणार आहे. तर कैरीच्या सीझनमध्ये अशा पद्धतीने तुम्ही एकदम रसरशीत गुळांबा किंवा याला मुरंबा पण असे म्हणतात. नक्की अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी करून बघा. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी गुळंबा बनवण्यासाठी तोतापुरी कैऱ्या घेतलेल्या आहेत. छोट्या साईजमध्ये आहेत. जर तुम्हाला मोठ्या कैऱ्या भेटल्या तर तुम्ही मोठ्या कैऱ्यांपासून एकदम मस्त गुळंबा करू शकता. तर इथे मला एकदम छोट्या साईजमध्ये हे कैरे भेटलेले आहेत. तर या कैऱ्याला आपल्याला एक अर्धा तासासाठी किंवा 15 मिनिटासाठी आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचं आहे. भिजू घातल्यानं काय होतं ना, या कैरीवरची जर साल थोडीशी मऊ पडली असेल, तर हे साल निब्बर होण्यास मदत होते आणि आपल्याला खिसायला एकदम सोपं जातं. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने पाण्यामध्ये हे कैऱ्या भिजू घालून ठेवायच्या आहेत. नंतर भिजू घालून घेतलेल्या कैरीला आपल्याला छान हाताने चोळून स्वच्छ पाण्याने हे कैऱ्या धुवून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्यावरची चीक, धूळ हे सर्व काही निघून जातं आणि आपले हे कैऱ्या स्वच्छ होण्यास मदत होते. धुवून घेतल्यानंतर आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्याने हे कैऱ्या स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटेल आपल्याला हे कैऱ्यावरची सालच काढून घ्यायचं आहे, तर पुसून घ्यायची गरज काय? तर त्या कैरीची आपल्या हाताला चीक लागते किंवा धूळ लागते आणि तेच कैरीला लागते म्हणून आपल्याला अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्याने आपल्याला हे कैरी स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. तर इथे मी हे 2 ते 3 कैरीचे छान पाण्याने धुवून घेऊन अशा पद्धतीने कॉटनच्या कपड्याने हे कैरी पुसून घेतलेले आहेत. तर या कैरीवरची आपल्याला सालं काढून घ्यायचं आहेत. तर हे गुळांबा बनवण्यासाठी शक्यतो तोतापुरी कैरी घ्यायची. जर तुम्ही गावठी कैरी जर घेतलात, तर ते मुरंबा किंवा हे गोडांबा आपला थोडासा आंबट होण्याची शक्यता असते आणि त्याला गुळाचं प्रमाण जास्त लागतं. तर शक्यतो अशा पद्धतीने तोतापुरीच कैरी घ्यायचं आहे. तर या कैरीवरची पूर्णपणे मी सालं काढून घेतलेली आहेत. आणि दुसरं म्हणजे आपल्याला हे मुरंबा बनवण्यासाठी आपल्याला कैरी कच्ची किंवा गाभोळी अजिबात घ्यायची नाही. अशा पद्धतीने निबर बघूनच आणि ताजी आपल्याला कैरी घ्यायची आहेत. तर हे कैरी खिसत असताना आपल्याला ताट आणि हे खिसणी जे आहे ते एकदम स्वच्छ कोरडं करून घ्यायचं आहे. तर इथे मी मध्यम आकाराची खिसणी घेतलेली आहे आणि मस्त हे कैरी खिसून घेतलेली आहे. तर बघितलं तुम्ही अशा पद्धतीने हे कैरी खिसून घेतलेले आहे. जर तुम्हाला जाड साईजची जर खिसणी घ्यायचं असेल आणि हे कैरी खिसून घ्यायचं असेल तरी पण चालेल. तर अशा पद्धतीने आपण हे 2 ते 3 इथे कैऱ्या छान खिसून घेतलेल्या आहेत. तर हे खिसून घेतलेली कैरीमधलं आपल्याला अशा पद्धतीने पाणी पिळून काढायचं आहे. म्हणजे आपले हे गुळांबा 1 वर्षभर टिकण्यास मदत होते आणि अजिबात खराब होत नाही. तर पूर्णपणे या कैरीच्या खिसमधला आम्ही सगळीच कैरी छान अशा पद्धतीने पिळून यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे पिळून काढलेली कैरी आपण एका वाटीमध्ये घालून घेऊया. वाटीमध्ये घालून घेण्याचं कारण म्हणजे आपल्याला गुळंबा बनवत असताना आपल्याला हे कैरीचं खीस आणि गुळाचं प्रमाण कळतं म्हणून आपल्याला हे दोन्ही जिन्नस आपल्याला वाटीमध्ये घालून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने पूर्णपणे मी कैरीमधलं पाणी पिळून काढलेलं आहे. तर इथे 1 वाटी कैरीचा खीस झालेला आहे. तर 1 वाटी कैरीच्या खिसासाठी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे आणि 4 लवंग घेतलेले आहेत. अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेला आहे आणि दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पिळून घेतलेली कैरी आपल्याला एका कढईमध्ये काढून घ्यायचं आहे. तर इथे 1 वाटी कैरीसाठी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर याला छान मिक्स करून घेऊया. तर या ठिकाणी मी गूळ फोडून घातलेला आहे. तुम्ही या ठिकाणी जर हे गूळ खिसून घातलात तरी पण या ठिकाणी चालेल. हे गूळ आणि कैरीचं खीस छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला यावरती झाकण ठेवून एक अर्धा तासासाठी आपल्याला ह्याला बाजूला काढून ठेवायचं आहे. तर इथे एक अर्धा तास झालेला आहे. तर आपण यावरचं झाकण काढून बघूया. तर याला बऱ्याचपैकी पाणी सुटले गेलेलं आहे आणि यामध्ये थोडेसे गुळाचे खडे तसेच राहिलेले आहेत. गूळ छान मऊ झालेला आहे.
तर अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊया आणि हे कढई आपल्याला गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला गॅस मोठाच करून आपल्याला याला छान या कढईमध्ये छान परतवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी गुळंबा बनवत असताना तुम्ही जर तुम्हाला साखर घालायचं असेल किंवा खडीसाखर कुटून घालायचं असेल, तर तुम्ही या ठिकाणी साखर किंवा खडीसाखर पण घातलात तरी पण चालेल. जसं हे शिजत जाईल, तसं या गुळाला पाणी सुटतं आणि आपली हे कैरी छान या गुळाच्या पाण्यामध्ये आपल्याला कैरीचा खीस छान शिजवून घ्यायचा आहे. तर हे पदार्थ आपल्याला वर्षभर टिकवायचा आहे. तर आपल्याला यामध्ये अजिबात एकही थेंब पाण्याचा न घालता आपल्याला हे कैरीचा खीस या गुळामध्ये छान शिजवून घ्यायचा आहे. तर कोणतेही आंबट पदार्थ शिजवत असताना आपल्याला यावरती झाकण न ठेवता आपल्याला यावरती हे पदार्थ आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. तर इथे एक 5 ते 10 मिनिटामध्ये छान यामधला गूळ विरघळला गेलेला आहे. तर या स्टेजला आपल्याला या ठिकाणी खडे मसाले, वेलची पावडर आणि मीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 पाऊण चमचा काळं मीठ घालून घेतलेलं आहे आणि दालचिनी घालून घेतलेलं आहे आणि 3 ते 4 लवंग घालून घेतलेले आहेत. तर तुम्ही या ठिकाणी काळं मीठ घालण्याच्या ऐवजी तुम्ही आपलं साधं दररोजच्या जेवणातलं मीठ घातलात तरी पण चालेल. तर याला छान यामध्ये मिक्स करून घेऊया. तर हे गुळाचं पाणी जे आहे ना, आपल्याला याला थोडासा दाटसरपणा येईपर्यंत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे. मसाले घालून एक 2 ते 3 मिनिटं छान परतल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये वेलची पावडर घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला या गुळंब्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे गुळंबा शिजवत असताना खूप जास्त आपल्याला हे गुळंबा शिजवून घ्यायचं नाही. जर खूप जास्त गुळंबा जर हे शिजवून घेतलात तुम्ही, तर ते एकदम गोळा होतं आणि तुम्हाला खाता पण येत नाही. म्हणून आपल्याला याला गुळाला आपल्याला थोडासा दाटसरपणा येईपर्यंत किंवा मध जसं असतं ना, त्या पद्धतीने आपल्याला हे गुळंबा छान शिजवून घ्यायचा आहे. तर इथे एक 5 ते 10 मिनिटामध्ये आपलं छान या गुळाला छान दाटसरपणा आलेला आहे. तर इथे एक 5 ते 10 मिनिटामध्ये हा छान घट्टसर झालेला आहे. यामध्ये पाणी-पाणी दिसत होतं, ते छान याला दाटसरपणा आलेला आहे. तर गुळंबा कसा शिजला ते ओळखण्याची एक ट्रिक आहे, ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर अशा पद्धतीने 2 बोटावरती घ्यायचं आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने ओळखायचं आहे. तर इथे बघितलात थोडीशी हे तार होत आहे. पूर्णपणे तार होत नाही, थोडीशी चिकट तार होत आहे. तर याला अर्धी तार म्हणलात तरी पण चालेल. तर इथे आपला मस्त गुळंबा बनून तयार झालेला आहे. तर या स्टेजला इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे. तर इथे आपला मस्त गुळंबा शिजला गेलेला आहे. तर हे गुळंबा थंड करण्यासाठी ठेवूया. तर सुरुवातीला आपल्याला थोडंसं हे शिजवल्यानंतर थोडंसं पातळ वाटतं, पण थंड झाल्यानंतर छान जेलीसारखं मस्त आपला इथे गुळंबा बनून तयार होतो. तर इथे मी एक 15 ते 20 मिनिटं फॅनखाली हे गुळंबा थंड करून घेतलेला आहे. तर हे थंड करून घेतलेला गुळंबा आपण एका डिशमध्ये सर्व्ह करूया. तर या गुळंब्याचा कलर बघितला तुम्ही किती सुंदर आलेला आहे. तर अशा पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे टिप्ससहित तुम्ही हे गुळंबा जर केला तर बाहेरल्यापेक्षा विकत जसं मिळतो ना त्यापेक्षा एकदम भारी हा गुळंबा घरच्या घरी म्हणून तयार होतो. तर या गोळंब्याचं प्रमाण एकदम परफेक्ट असल्यामुळे एकदम कलर पण सुंदर आलेला आहे आणि एकदम चटपटीत आणि रसरशीत आपल्या इथे गुळंबा बनून तयार झालेला आहे. तर हा गुळंबा आपण 1 वर्षभर टिकण्यासाठी काही टिप्ससहित आपण इथे गुळंबा तयार केलेला आहे. तर हा गुळंबा तयार झाल्यानंतर तुम्ही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये घालून स्टोअर करून ठेवू शकता. तर तुम्हाला आजची गुळंब्याची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.